फाउंडेशन के संस्थापक भाऊ कोरगांवकर और अध्यक्षा शलाकाताई कोरगांवकर ने बच्चों के लिए बाल जल्लोष का कार्यक्रम और चित्रकला स्पर्धा का आयोजन कुर्ला पूर्व के विद्यालय में किया, जिसमें मुख्य अतिथि के रूप में खासदार संजय राउत रहे। भाऊ कोरगांवकर ने खासदार संजय राउत का भव्य स्वागत किया। संजय राउत ने बच्चों का हौसला बढ़ाते हुए शुभेच्छाएं दी। इस प्रतियोगिता में हजारों की संख्या में छात्र छात्राएं शामिल हुए। आता मोठ्या माणसांपेक्षा लहान लहान मुलातच रमायला पाहिजे आम्ही। किती सुंदर चित्र आहे, बाजूला काय चाललंय, काय गोंधळ चाललाय, त्याची त्या मुलांना अजिबात पर्वा नाही, ते आपल्या कलेमध्ये रमलेले। हे चित्र अख्ख्या आपल्या महाराष्ट्रात निर्माण व्हायला पाहिजे आणि भाऊ कोरगांवकरांचं खास कौतुक आहे। किती वर्ष झाले भाऊ? 17 वर्ष 1500-2000 मुलांना एकत्र करून ते हा उत्सव साजरा करतात आणि त्यातली जवळजवळ 16 वर्ष मी इथे येतो आहे। कधी चुकवलं नाही मी। आता मी त्यांच्यासाठी नागपुरातून आलो आणि परत मला जायचं आहे। तर हे गेल्या 16 वर्षापासून हे 17वं वर्ष आहे आम्ही हे कार्यक्रम करतोय। मुलांना प्रोत्साहन द्यावं, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून पल्लवी फाउंडेशन आणि आपल्या प्रबोधन कुर्ला यांच्या वतीने आम्ही हे सगळा खटाटोप करतो। आत्ता या सगळ्या चित्रकलाचं स्पर्धेचं हे नियोजन सकाळी असतं, संध्याकाळी 5 नंतर आम्ही सगळ्यांना फुल टू धमाल असते। खाणं, आईस्क्रीम, पाणीपुरी, शेवपुरी, बुड्डी का बाल असं अनेक गोष्टी आणि शिवाय मोठमोठ्या जत्रेतले जे खेळ असतात ते खेळसुद्धा आम्ही तिथे आयोजित करतो। मला खरोखर बरं वाटतं की या लहान मुलांच्या कलागुणांना आपण प्रोत्साहन देतो, याबद्दल मला खूप आनंद वाटतो। नाही, अनुभव तर एकच आहे, दिवसेंदिवस याचा उत्साह वाढत जातो। पालकांच्याच स्पर्धा असतात, असं पालक भाग घेतात। आत्ताच एका पालकांनी त्यांच्या मुलांसाठी म्हणे आम्हाला 1 तास अपुरा पडतो, पुढच्या वेळी तुम्ही असं करू नका, जरा आम्हाला जास्त वेळ द्या, 1 तास 20 मिनटं द्या, 30 मिनटं द्या, 1.5 तास द्या। कारण हे पालक एवढे उत्सुक आणि सतर्क आहेत, हे बघितल्यावर आणखीन मजा येते। यावर्षी जरा नवीन जागेत घेतलं, त्यामुळे थोडा सकाळी थोडा गोंधळ झाला। त्याशिवाय महानगरपालिकेच्या चित्रकला स्पर्धा पण होत्या, त्यामुळे मुलांना कळेना इथे जावं का तिथे जावं, पण खूप सुरळीत झालं आणि आता अजूनही स्पर्धा चालू राहणार आहे। दुपारी 2 वाजता या स्पर्धा संपतील। 2 नंतर जी मुलं इथे राहतात त्या मुलांना आम्ही जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि त्यांना परत शैक्षणिक दृष्टिकोनातून एक व्याख्यान ठेवलेलं आहे चित्रकलेबद्दल आणि संध्याकाळी फुल टू धमाल। संजय राऊतांनी तर मला असं सांगितलं, यातली गुणी मुलं आहेत, तुम्हाला असं वाटलं की या मुलांना दिल्लीला घेऊन जायचं आहे तर माझ्यातर्फे मी त्यांना दिल्लीला घेऊन जाईन, असं संजय राऊत। खरं तर ही संकल्पना आमच्या माननीय हिंदू हृदय सम्राट शिवशास्त्री बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने आलेली आहे। नेहमीच बाळासाहेब सांगायचे 80% समाजकारण, 20% राजकारण आणि भाऊंच्यामध्ये एक असा विशेष गुण आहे की त्यांच्या डोक्यात एखादी क्षणाक्षणाला कल्पना वेगवेगळ्या येतात आणि ते त्या अंमलात आणतात। असं त्या भाऊ कोरगांवकरांबरोबर आम्ही गेली 30 वर्ष काम करतो, त्यामुळे आम्हाला ही कल्पना आली आणि ती अंमलात पण आणली। पहिल्याच दिवशी आमच्या स्पर्धेला 12चे स्पर्धक आले। 2005ला ही स्पर्धा आम्ही चालू केली, 12चे स्पर्धक आले आणि बऱ्यापैकी लोक मी नेहरूनगर, चेंबूर, चुनाभट्टीमधल्या स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला। बऱ्यापैकी म्हणजे ह्याच्या मागची मूळ कल्पना अशी आहे की प्रत्येक गरीब आईवडिलांकडे आपल्या मुलाला चांगले खेळ, चांगले खाणं देण्याची त्यांची ऐपत नसे आणि काही लोकांकडे पैसे असतात पण त्यांना वेळ देता येत नाही। ही खरी ती मेन कल्पना ही आहे। आम्ही त्याच्यातून आम्ही मे महिन्याचा शेवटचा एक आठवडा पकडला होता, पण आता कालांतराने त्या मे महिन्याच्यामध्ये थोडा आम्हाला बदल करावा लागला। जशी मे महिन्याची सुट्टी संपते आणि जून महिना चालू होतो, म्हणजे शाळा चालू होण्यापूर्वीचा शेवटचा आठवडा अशी आमची संकल्पना होती की बाबा त्या मुलांना त्याचा आनंद घेता यावा। ह्याच्यामध्ये गरीब श्रीमंत
सर्वच मुलं सगळ्या भाषेचे लोक इकडे एकत्र येतात आणि ह्या कार्यक्रमाचा आनंद लुटतात। आज इथे सन्माननीय शिवसेना नेते संजय राऊत साहेबांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं। खरं तर प्रबोधन कुर्ला आणि पल्लवी फाउंडेशनतर्फे दरवर्षी मुलांना काही ना काही नवीन उपक्रम करून त्यांना इनकरेज करण्याचं काम सन्माननीय भाऊ कोरगावकर आणि त्यांची टीम करत आहे। मागील 16 वर्षापासून ही चित्रकला स्पर्धा ही केवळ स्पर्धा नाही, मुलांच्या आतमध्ये असलेले गुण हे इनकरेज करण्यासाठी। तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या स्पर्धेमध्ये जे 1200पेक्षा जास्त मुलं आलेली आहे त्यामध्ये कुर्ला विधानसभा आहे, कालिना विधानसभा आहे, चांदिवली विधानसभा, चेंबूर त्या विधानसभेतूनही लोक आलेले आहेत। आणि तुम्ही बघणार की स्लम भागाची मुलं यामध्ये जास्त आहे, त्यांचे जे कलाचं गुण आहे त्याला इनकरेज करण्यासाठी सन्माननीय भाऊ कोरगावकर आणि मम्मी शलाका कोरगावकर ह्या लोकांनी ही स्पर्धा घेतलेली आहे, मागे 16 वर्षापासून घेतलेली आहे। लहान मुलांमध्ये जे उपक्रम त्यांनी राबवलेलं आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप मनापासून आभार आणि खूप खूप त्यांना शुभेच्छा। जय महाराष्ट्र। खरंच अतिशय स्तुत्य उपक्रम आहे हा। चित्रकला स्पर्धा, मनोरंजनाचे खेळ हे सर्व मुलांसाठी असतात ह्या ठिकाणी आणि 1500 मुलं, 1200 ते 1500 मुलं ह्यामध्ये सहभागी असतात। आणि भाऊ आणि आमच्या मम्मा शलाका कोरगावकर मॅडम या दोघांचं 22 वर्ष कंटिन्यू ते लोकांनी हे स्पर्धा भरवलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर असा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी केलेला आहे। बालजल्लोषमध्ये वेगवेगळं असं खाण्यासाठी खाणं असतं, त्याच्याबरोबर खेळ असतात, त्या मुलांचे हौस मौज, टॅटू असतो, म्हणजे सगळ्या गोष्टी त्या मुलांना फ्रीमध्ये इथे उपलब्ध करून दिल्या जातात आणि मुलं हौशेने ह्या ठिकाणी येतात। संध्याकाळच्या 8:30पर्यंत परत कोण ना कोणतरी सेलिब्रिटी ह्या ठिकाणी येतात आणि ते लोक मुलांना बक्षीस वितरण, म्हणजे मुलांची हौस मौज एका दिवसात पूर्ण करण्याचं काम आमचे भाऊ आणि आमच्या मम्मा करतात। खरंच हे सुंदर असं उपक्रम, स्तुत्य उपक्रम बघून आम्हाला पण भरून आम्ही पण त्यांच्यासोबत सतत आहोत आणि सतत राहणार आहोत। खरं म्हणजे आमची पल्लवी फाउंडेशन आणि प्रबोधन कुर्ला प्राथमिक माध्यमिक शाळा दरवर्षी या भव्य बालचित्रकला स्पर्धेचं आयोजन करते आणि गेली 22 वर्षापासून या स्पर्धा अतिशय सुंदररित्या आणि विद्यार्थ्यांचा अतिशय उत्साहाने भाग घेऊन या स्पर्धेमध्ये सहभागी होतात। आज खरं म्हणजे महानगरपालिकेतर्फे होणाऱ्या ज्या स्पर्धा होत्या त्या स्पर्धा असून देखील आज या आमच्या स्पर्धेला अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आहे। त्यामुळे आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना, शिक्षकांना आणि आमच्या संस्थेला, आमचे संस्थेचे अध्यक्ष भाऊ कोरगावकर आणि संस्थेचे विश्वस्त शलाका कोरगावकर मॅडम यासुद्धा सकाळपासून आमच्या शिक्षकांबरोबर या मुलांमध्ये रमतात आणि त्याचा आनंद घेतात। कार्यक्रम सर आमचा दरवर्षीच गेल्या 22 वर्षापासून खरंच आमच्या भाऊंच्या ज्या मेहनतीने आमचे संस्थेचे अध्यक्ष श्री भाऊ कोरगावकर आणि विश्वस्त सौ शलाका कोरगावकर यांच्या या आयोजनातून हा कार्यक्रम नेहमीच दरवर्षीच आमचा खूप यशस्वीरित्या पार पडत असतो। त्या ठिकाणी बालकलाकारांना आपलं चित्र काढण्याची संधी मिळते आणि त्यांचे जे कलागुण असतात त्यांना संधी मिळते आणि या उद्देशानेच हा कार्यक्रम आमचा दरवर्षी आयोजित केलेला असतो आणि तो दरवर्षी एवढा सुंदर होत असतो। धन्यवाद पत्रकार मित्रांनो। गेले 17 वर्ष आमचे भाऊ कोरगावकर पल्लवी फाउंडेशनचे संस्थापक व शलाका कोरगावकर संस्थापक व अध्यक्ष आज कुर्ला नेहरूनगर व कुर्ला ईस्ट वेस्ट या भागातले कला प्रोत्साहन देणारे आमचे नेते भाऊ कोरगावकर ते बाळासाहेबांचे शिष्य आहेत। आमच्या बाळासाहेबांनी नेहमी 80% शिकवलं आम्हाला की समाजकार्य करा। ह्याच समाजकार्याच्या माध्यमातून कला क्रीडा महोत्सव आणि कला क्रीडेला प्रेरणा भेटावी, जागा भेटावी म्हणून भाऊ कोरगावकरसारखे आमचे नेते हे नेहमी लहान मुलांसाठी काही ना काही कार्यक्रम राबवत असतात। आज ही चित्रकला स्पर्धा भव्य दिव्य राबवलेली आहे। प्लस संध्याकाळी आज लहान मुलांसाठी बालजल्लोष हा कार्यक्रम ठेवला आहे, जेणेकरून मुलांनी संध्याकाळी त्या बालजल्लोषाच्या कार्यक्रमाला लाभ घ्यावा। असे विविध कार्यक्रम आमचे भाऊ कोरगावकर पल्लवी फाउंडेशनच्या माध्यमातून घेत असतात। तसंच पल्लवी फाउंडेशनच्या माध्यमातून आमची ब्लड बँक देखील आहे। भाऊंचा खूप भव्य दिव्य कार्यक्रम असतात। आम्ही कार्यकर्ते भाऊंना हे काम बघून आम्ही प्रेरित होऊन भाऊंसाठी वाहून गेलेलो आहोत। एवढंच बोलतो, धन्यवाद देतो। मेरा नाम वंदना राकेश कुमार पांडे है। मैं भी स्कूल में टीचर हूँ और एक ड्राइंग टीचर हूँ
मुझे ये कार्यक्रम बहुत अच्छा लगता है। मैं हर साल आती हूँ यहाँ पे। और ये जो पल्लवी फाउंडेशन, ये हमारी जो चित्रकला स्पर्धा है बहुत अच्छा है बच्चों के लिए। इसमें बच्चों का टैलेंट निखर के आता है ड्राइंग में। और भाऊ और मैडम की तरफ से आभार व्यक्त करती हूँ कि उन्होंने मुझे इस चित्रकला स्पर्धा में हमें आमंत्रित किया। हर साल आते हैं हम, बहुत अच्छा लगता है ये प्रोग्राम, बच्चों के लिए बहुत मोटिवेटेड है। और शाम को इनका प्रोग्राम भी रहता है, बाल जल्लोष, बच्चे फुल एंजॉय करते हैं फुल डे। ये कार्यक्रम बहुत ही अच्छा है, रियली वाकई बहुत। मेरा नाम सुनीता राजेश कुमार यादव है। मैं संग्रेस इंग्लिश हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज से आई हूँ। और हमारे प्रिंसिपल सर आदरणीय भालचंद्र दलवी सर ने हमें इधर भेजा है। और भाऊ कोरगांवकर ने जो पल्लवी फाउंडेशन का जो प्रोग्राम आयोजित किया है उसमें हम लोग सहयोग करने के लिए आए हैं। और यहाँ पर शाम को बच्चों को खेलने का, एंजॉयमेंट करने का वो सब प्रोग्राम भी रखा गया है और चित्रकला स्पर्धा भी है। और भाऊ कोरगांवकर एंड मैडम जी का धन्यवाद करते हैं कि उन्होंने हमें इनवाइट किया और ये सुनहरे अवसर पर हमें आने का मौका दिया। धन्यवाद।